प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं उद्या शनिवारी आषाढी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून तब्बल 550 अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत। भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं उद्या शनिवारी आषाढी यात्रेचा उत्साह पाहायला मिळणार आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात होणारी गर्दी, पायी दिंडी सोहळा आणि रिंगण सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। शहरापासून क्रशर चौक, पुहीकडी आणि पुढील नंदवाळ मंदिरापर्यंत ठिकठिकाणी तब्बल 550 पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत। यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अवजड वाहनांना कळंबा, इस्पुर्ली, शेळेवाडे, परिते फाटा आणि भोगावती या मार्गाने जावं लागणार आहे। कोल्हापूर ते भोगावती रोड दिंडी मंदिरापर्यंतचा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। कोल्हापूरकडे येणारी वाहनं हळदी आणि इस्पुर्ली मार्गे पुढे जातील, तर राधानगरीकडे जाणाऱ्या बसेस कळंबा आणि इस्पुर्ली मार्गे वळवण्यात येणार आहेत। वाशी आणि नंदवाळकडे जाणाऱ्या वाहनांना नंदवाळ फाटा आणि जैताळ फाटा इथं प्रवेश बंद करण्यात आलाय। दरम्यान पुईकडी घाट रस्ता नो पार्किंग झोन करण्यात आलाय। तसंच वाशी पेट्रोल पंप ते खत कारखाना ओढ्यापर्यंत वाहनांना थांबण्याला मनाई करण्यात आली आहे। भाविकांच्या वाहनांसाठी खत कारखाना परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। तर रिंगण सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी गिरगाव फाटा, चोरगे महाविद्यालय आणि पुईकडी पाण्याची टाकी परिसरात पार्किंगची सोय करण्यात आली आहे। यात्रेच्या बंदोबस्तासाठी 2 पोलीस उपअधीक्षक, 6 पोलीस निरीक्षक, 18 पोलीस उपनिरीक्षक, 425 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड जवान आणि 40 वाहतूक पोलीस असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भाविकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं आणि निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहनं उभी करावीत असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय।